नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सत्यम सोसायटी सहकारवाडी गोरेगाव पूर्व इथे राहणाऱ्या श्वेता रविचंद्र शेट्टी यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नेमकं काय घडलंय यांच्या विवाहाच्या कहाणीमध्ये सारं जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. आई बाबांनी केले कन्यादान, पुण्याची बांधली गाठी, रविचंद्र रावांचे नाव घेते होम मिनिस्टरसाठी. काय सांगता हो. हो. द्या ओळख करून सगळ्यांची. ती माझी आई आहे. नमस्कार. तो माझा छोटा मुलगा आरुष. बर. ती माझी मोठी मावशी आहे. नमस्कार. ती माझी ननंद आहे. हो. ती माझी आंटी आहे. नमस्कार. ते माझे नंदेचे हस्बंड आहे. नमस्कार. ते आमचे नंदेची मुलं आहे. ती पण माझी ननंद. हो. तो माझा भाव आहे. हो. ही माझी वहिनी. हो. ही माझी सख्खी वहिनी आणि तो माझा सख्खा मोठा भाव. नमस्कार. ही माझी मावशी. ते माझे शेजारी. हो. तो माझा भाव आहे आणि ही पण माझी मावशी, ही पण मावशी. चला, सगळ्यांची ओळख झाली हो की नाही. कुठलं बालपण तुमचं? माझं ठाकूर विलेज, कांदिवली पूर्व. कांदिवली पूर्व. आणि तुम्ही? गोरेगाव सहकारवाडी. सहकारवाडी गोरेगाव. शाळा कुठली? पहाडी इकडे, GMSS इकडेच. आणि तुमची शाळा? माझी जेबीकोच स्कूल कुठे आहे? बोरिवलीला. बोरिवली. घरी कोण कोण होतं? घरी वडील होते, आता एक्सपायर झाले पप्पा. मम्मी आहे, मोठा भाव आहे आणि वहिनी आहे. काय करायचंय आई बाबा? मम्मी हाऊसवाईफ आहे, पप्पा जॉबला होते. तुमचे आई बाबा काय करायचे? डॅडी हॉटेलमध्ये कामाला होते, आई हाऊसवाईफ आहे आणि 3 लोक आम्ही. मोठी बहीण आणि भाऊ मोठा आणि मी सर्वात छोटा. आता सांगा ना, महत्वाच्या मुद्द्याकडे येतो. Okay. कसं काय? आम्ही ऍक्च्युली सोशल नेटवर्किंग थ्रू भेटलो होतो. तर हे माझे कॉमन फ्रेंडचे फ्रेंड होते हे पण. बर. तर मी म्हटलं ठीक आहे, फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे तर आपण ऍक्सेप्ट करायची की नाही. मग बघितलं की कॉमन फ्रेंड आहे करून, म्हणून मी यांची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. यांनी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तुम्ही का पाठवली यांना? ते असं असं म्हणजे काय? अशी किती जणांना पाठवली होती? खूप जणांना पाठवलं होती. काय सांगा. नंतर भेटल्यानंतर कोणाला पाठवलं नाही नंतर बंद. काय झालं जेव्हा रिक्वेस्ट आली? रिक्वेस्ट आली, मग मी त्यांचा फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. अराउंड 1 मंथ आम्ही एक दुसऱ्यांची म्हणजे चॅटिंग वरती चालू होतं आमचं. नंतर आम्ही नंबर एक्सचेंज केलं आणि आम्ही डिसाईड केलं की त्याला भेटूया करून. लेट्स सी की म्हणजे त्यांचं जे स्ट्रगलिंग पाथ होतं म्हणजे पूर्ण लाईफमध्ये ते ऑलमोस्ट माझ्यासारखंच होतं. जसं आम्ही लहान, तुम्हाला कसं कळलं? चॅट? आम्ही चॅटमध्ये डिस्कस म्हणजे केलं, जसं जसं बोलायला आम्ही स्टार्ट केलं तसं. नंतर म्हटलं की ठीक आहे, म्हणजे मी ट्रस्ट करू शकते, मी भेटू शकते करून, असं काही भीती नाही करून. नाहीतर काय. हो. तर त्यानंतर ठाकूर विलेजमध्ये फर्स्ट टाइम आम्ही काय हो भेटलो. कुठे गेला होता? ठाकूर विलेज. त्याच्यामध्ये पण एक इन्सिडेंट आहे. काय हो सांगा. फर्स्ट टाइम भेटायला गेलेलो, सांगितलं मी CCT मध्ये येतो ठाकूर विलेजला. महिंद्रापर्यंत आलो, टायर पंक्चर. तुमचा टायर पंक्चर झाला पहिल्या दिवशी? 3 पंक्चर झाला ते पण. काय सांगताय? मी निघताना एकदम रेडी वेडी होऊन निघालो भेटायला. त्याला फोन करतो मी की मी येणार, थोडा टाइम लागेल. हवा भरायला वेळ. हा. आणि मी अगोदरच पोहोचले होते आणि यांची वाट बघत बघत इथून तिथून चक्रा मारते की आत्ता येईल करून वाट तुम्हाला पाहत. भेटणार या कल्पनेने त्यांची हवा गेली होती. म्हणजे टायर पंक्चर झाला होता, कळलं का? किती बिचाऱ्यांनी स्ट्रगल केला. तुम्हाला भेटेपर्यंत स्ट्रगल होता. पण फर्स्ट डेट मध्ये उशिरा येतं का कोणी? तुम्ही मोटरसायकलला फार महत्व दिलं हो बायकोपेक्षा. कधी झाला, फर्स्ट टाइम झाला त्याच दिवशी झाला. पण बरं झालं तेव्हाच झाला, कारण त्याच्यानंतरचा प्रवास सुखकर झाला. हो ते आहे. हो बरोबर आहे. मग पंक्चर किती वेळाने आले तिकडे? ते अराउंड अर्धा तास वगैरे लेट झाले होते ते. आले? हो. मग काय नंतर झालं? आले. मग त्यांनी सांगितलं मला, फोनवरती सांगितलं होतं असं असं. मग काय फर्स्ट टाइम होतं, मी पण रागवले नाही. म्हटलं ठीक आहे, आरामशीर आहे, म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, मी इथे चक्रा मारते करून. चक्रा मार. हो. तिकडे चक्र पंक्चर झालं. मग नंतर ते आले, मग आम्ही भेटलो वगैरे. तर ॲज युजल माझं थोडं बोलायचं जास्त नेचर आहे म्हणजे. तर मग मी बोलतच होती असं तसं करून. तर तो फक्त माझे डोळेच बघत होता. एक मिनिट, काय हो? तर तिला ना सवय आहे काजल हे टाकायचं, दर कधी पण टाकते ती. तर माझा फर्स्ट डेट होता, त्याचा पहिला कधी डेट केला नाही कोणाला. ती सांगत होती, मी डोळ्याकडेच माझं लक्ष होतं. अच्छा. थ्रू आउट कॉन्व्हर्सेशन मी डोळेच बघत. मग आता डोळ्यांना घाबरता की नाही घाबरत नाही. आता डोळे कधी मोठे होतात? प्रेम आहे, घाबरत नाही. घाबरत नाही, मग डोळे मोठे होतात कधी? नाही कधी कधीच नाही. कधीच नाही. काय सांगता?
किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाले. 4 वर्षात कधीच डोळे मोठे नाही झाले? हा नाही. नाही. हा, मग पुढे काय झालं? मग त्यानंतर आम्ही भेटलो आणि मग तेव्हा आम्ही बोललो वगैरे. तर मला असं वाटलं की नाही म्हणजे सगळ्या ह्याच्यानी चांगलं आहे करून. पण तेव्हा मी असा विचार नाही केलेला की मी पुढे जाऊन म्हणजे लग्नाचा विचार करत होते. आम्ही ॲज अ फ्रेंड्सच भेटलो होतो. बरोबर. त्यानंतर पण आम्ही 1 मंथ ॲज अ फ्रेंड्सच चांगलं बोलत होतो वगैरे. नंतर त्यांनी मला प्रपोज केलं. हो काय? हो. पण 1 महिन्यात कुठे कुठे भेटला तुम्ही? हार्डली आम्ही भेटायचो. मित्र म्हणून, फ्रेंड म्हणून? नाही, एकदाच फक्त भेटलो होतो. आमच्या ऑफिसच्या इथे तो आला होता मला भेटायला. तर आम्ही मॉलला जायचं म्हणून ठरवलेलं. तर तो मला बोला की बाईकवर बस करून. तर म्हटलं मी बाईकवर बसणार नाही करून, तू जा पुढे, मी रिक्षाने येते करून. पंक्चर होईल. नाही, फर्स्ट टाइम होतं, मग कोण बघेल तर काही पण बोलू शकतं. शकतो बरोबर. त्यासाठी भेटलं तर नाही बघणार, गाडीवर बसलं तर बघणार. काय वेगळं टेक्निक आहे. त्यासाठी मग मी रिक्षामध्ये गेले आणि मग हे बाईकने. मग तिथे आम्ही एकदाच भेटलो. त्यानंतर मग ह्यांनी मला प्रपोज केला म्हणजे 1 मंथच्या नंतर. हा काय हो, का पंक्चर? पंक्चर नाही, प्रपोज करायचं ठरवलं होतं तुम्ही? नाही, माझा एक मित्र होता. मी कधी पण ठरवलेला की माझा एक मित्र होता का 3 वर्ष थांबलेला एक पोरगीसाठी. बर. सांगितलं नाही कधी पण. तर मी ठरवलेलं की मला कधी असं झालं तर मी लवकरच सांगणार. बरोबर. टाइम वेस्ट नाही करणार. पाहिजे तर ऍक्सेप्ट करणार, नाही करणार, पण टाइम वेस्ट नाही करणार. मनातली भावना लगेच बोलून टाकायची. तर 1 महिना 3 दिवसात मध्ये सांगितलं, प्रपोज केलं. मग काय म्हणाले या? मी सांगितलं की मला थोडं टाइम हवं करून, कारण की मला आईशी बोलायचं होतं. ऍक्च्युली माझ्या पप्पांचं खूप स्वप्न होतं की माझं लग्न शेट्टीमध्ये व्हावं करून. तर मी बोलले की 1 मंथसाठी थांब करून, मी थोडं मम्मीशी बोलते वगैरे आणि नंतर मग डिसाईड करीन काय करून. मग मी माझ्या मम्मीला लगेच सांगून टाकलं की असं असं आहे, तर चालेल काय करून. तर मम्मी बोलली तू बघ तुला कसं वाटतं करून, नंतर तू सांग. तुमचं माहेरचं नाव काय? श्वेता. श्वेता. हो. आणि आडनाव? शेट्टी आहे. माझे वडील शेट्टी आहे आणि माझी आईचं सरनेम राजवाडकर. ओके ओके, असं आहे. अच्छा. आणि तुमचं आडनाव शेट्टी? हा. मग बरं झालं ना, वडिलांची इच्छाच होती, हा शेट्टी वाजली. हा. तर ते हे करून मग मी मम्मीला सांगितलं आणि नंतर मग थोडं टाइममध्ये 1 महिन्यामध्ये मी त्याला समजलं पण की कसं आहे म्हणजे माझं पुढचं आयुष्य मी त्याच्यावर काढू शकते का करून. तर मग ते मला सगळं जमलं आणि मग मी त्यांना 1 महिन्यानंतर हा सांगितलं. 1 महिन्यात तुम्ही काय करत होते? चॅटिंग. पण तुम्हाला कॉन्फिडन्स होता की होकार येणार? नाही, असं नाही. मला मेन काय की मी ना 1 महिना चॅट केला ना, कमीत कमीत लास्ट 1 वीक ना फुल डे चॅट करत होतो, फुल डे. तर तिच्या आणि माझ्या स्टोरी ऑलमोस्ट सेम होता. म्हणजे स्ट्रगलिंग, फॅमिली टुवर्ड्स फॅमिली कसं आहे ते सर्व सेम होतं. मला वाटलं होऊ शकतं. अच्छा. पण होकार येईपर्यंत कॉन्फिडन्स नव्हता. बट आता कशी साथ दिली तुम्हाला? आता किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष झाले आणि पहिला 4 कोर्टशिप. कशी साथ दिली तुम्हाला? ऑलवेज म्हणजे फ्रॉम द डे 1. कधी पण काय पण असू दे, ऑलवेज सपोर्टिंग आहे. काय पण कुठला पण. आता मला काय पण पाहिजे मी फोन केला तर ना, हा इकडे भेटणार, इकडे आहे. नेटवर्किंग खूप चांगलं आहे. हो, खूप. म्हणजे कुठे पण. स्वभाव कसा आहे? स्वभाव खूप चांगला आहे. कोणी वार्ता करणार ना, नंतर मला विसरणार, बट तिला नाही विसरणार. भविष्यात काय करण्याची इच्छा आहे? भविष्यात असं तर म्हणजे आता आम्ही लग्न केल्यानंतर आम्ही जे विचार केलं होतं की आम्हाला घर घ्यायची इच्छा होती, भरपूर स्वतःहून घर घ्यायची इच्छा होती. कोणाची मदत न घेता आम्ही दोघांनी मिळून एक घर छोटं घेतलं, पण आम्ही घर स्वतःहून घेतलं. स्वतःचं घर? हो, स्वतःचं घर घेतलं. तुम्ही काय करता? मी एक MNC कंपनीमध्ये कामाला आहे. नोकरी? अरे वा, सगळं आनंदात आहे? हो, सगळं व्यवस्थित. असेच आनंदात राहा असं म्हणत आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या माऊलीला बघूया. दोघांनाही 10 संधी. हा जो छोटा चेंडू आहे तो आपटायचा आणि 1 टप्पा उडून ग्लासमध्ये जाऊन गोळा व्हायला पाहिजे. ओके. तुमच्याकडे 10 चेंडू दिलेले आहेत, त्यांना 10 चेंडू दिले. 3 चेंडू जर त्यात गोळा झाले तर पहिलं बक्षीस, 5 हा स्कोअर झाला तर दुसरं, 7 हा स्कोअर झाला तर तिसरं, आणि जर 10 गोळा झाले तर 4थं बक्षीस मिळणार. शांतपणे खेळा, व्यवस्थित खेळा, वेळ सुरू झाली. एक. आता तुम्ही या, आतापर्यंत 1 आहे स्कोअर. आता किती प्रेम आहे आम्हाला बघायचं. हा, 2.
3 4 5. चला अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. तुमचं यांच्याशी असलेलं नातं सांगायचं आणि यांच्याबद्दल तुम्हाला दोघांबद्दल काही बोलायचं असेल तर बोलायचं. रवी माझ्या बँकचा मुलगा आहे. म्हणजे आम्ही पहिले नेबर होतो, एकदम क्लोज रिलेशन आमचे. बर, कसा आहे स्वभाव रवीचे? अरे खूप चांगला आहे. हं? एकदम इनोसेंट बॉय आहे. आणि आमचे श्वेता बद्दल ती पण आम्हाला एक गॉड गिफ्ट आहे. सून पाहिजे अशी पाहिजे. बघा काय सर्टिफिकेट आहे. हा, रवी माझा छोटा भाऊ आहे. मला म्हणजे पाल्यासारखं मला वाटलं. म्हणजे माझ्या फिलिंग मध्ये त्याच्याकडे खूप म्हणजे माझ्या मुलासाठी सारखं आहे. त्याला जे पाहिजे तसली नवरी तिला भेटली. मिळाली. सोशल मीडियाचा केवढा फायदा आहे. ही माझी चुलत नणंद आहेत. खूप छान आहेत ते ऍक्च्युली. जीजू पण खूप छान आहेत. गुड. मी तिची बहिणी आहे. स्वभाव दोघींचा छान आहे आणि नेचर पण छान आहे दोघींच्या. ती जेवण पण छान बनवते. हो, हा, आणि मला काही ॲडवाईस लागेल, काही गायडन्स लागेल तर ती मला हेल्प करते. मी श्रोत्याची शेजारी नाही. हा. ती पहिल्यापासून लहानपणापासून आम्ही तिला मोठं होतं एवढी बघितलंय. खूप छान, मन मिळावू. कुणाचे काय असेल तर धावून येणार. शेजारी सुद्धा चांगलं बोलतात तुम्ही. मी तिची मावशी आहे. हा, लास्ट नंबर. बर. मग स्वभाव खूप छान आहे. गणपतीला वगैरे येते तर बोलते मावशी तुम्हाला हेल्प करू काय वगैरे मदत करते. जावई पण छान आहे माझे. बरं, आता या ठिकाणी ना एक खेळ खेळायचा आहे. गाणं सुरू झालं की ही उशी पुढे पुढे द्यायची आणि जेव्हा गाणं थांबणार तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार शिक्षा त्यांना मिळणार. त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर यांना बक्षीस मिळणार. तर आता तुमची फॅमिली यांच्यासाठी किती बक्षीस मिळवून देते ते बघणार आहोत. गाणं. दुर्वा. 30 सेकंदामध्ये 10 रंग सांगा. निळा, हिरवा, पिवळा, काळा, लाल, गुलाबी, हळदी, व्हाईट, पांढरा, जांभळा, वेळ पर्पल. संपली. फक्त 10 रंग सांगायचे होते पण बघितलं काय त्रेधा तिरपीट उडाली. हो की नाही? एकच रंग सतत येत होता. असंच असतं. खूप सोपा वाटणारा खेळ कधी कधी कठीण होऊन जातो. गाणं. पाच मराठी नाटकांची नावं सांगा. मोरूची मावशी, एकच प्याला. नाही बघितली नाटक. अडवू नका मज. सोपे प्रश्न कठीण झाले की असं होतं. थर्टी सेकंड्स. फुटबॉल किंवा जो बॉल देतील त्याने टॅप करत राहायचे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला त्यांनी मिळवून दिलं. you. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असतो तुमच्या. मी श्वेताचा मोठा भाऊ आहे. बाळपण म्हणजे आम्ही एकदम खूप मस्ती पण केली आहे, खूप भांडणं पण केली आहे. भांडणं अजून पण करतो पण लगेच आम्ही मनमिटाव होऊन जातं आमचं. आणि विशेष म्हणजे माझे पप्पा गेल्यानंतर तिचा मला मोठा आधार भेटला. जे काय आम्ही डिसिजन आहे ते दोघांनी मिळून घेतले आहे. आई पण होती साथ द्यायला, पण सगळ्यात मोठा आधार म्हणून माझ्या बहिणीचा मला आधार होता.
आई सांगा, जावयाबद्दल सांगा आणि मुलीबद्दल. जावई खूप चांगले आहेत. हा. मी तिची मावशी. बर. तिचा स्वभाव खूप छान आहे, प्रेमळ आहे ती, आणि जावई पण छान आहेत. रवी माझे भाऊ आहे आणि दोघं पण नेचरमध्ये एकदम चांगले आहे. श्वेता पण म्हणजे नन्नन आहे, म्हणजे असं वाटत नाही नन्नन, फ्रेंडशिपमध्ये बोलते, पण छान आहे तिचं नेचर. आता आरोप आहेत त्यांनी केले. हा. मगाशी कौतुक केलं ना, आता आरोप आहेत. हा? ते मनातलं असेल कदाचित. आता बघूया, आता काय मनातलं ते तुम्ही नंतर सांगा. त्याच्यापेक्षा मला एक पहिले सांगायचं आहे हा. की माझ्या लाईफमध्ये काय पण चांगलं काय ठरवलेलं आहे तर आम्ही काय सेलिब्रेट करते कधी पण, केक किंवा चॉकलेट कधी पण. तर आज एवढा मोठा दिवस आहे, तुमच्या समोर आहे, टी व्हीवर येतो आहे आम्ही, तर आम्ही त्याला सरप्राईज देण्यासाठी काय काय आणलो आहे. अरे वा, त्याचं फेवरेट चॉकलेट आहे. हे आवडतं चॉकलेट तुम्हाला? हा, मला चॉकलेट खायला आवडतं भरपूर. बरं, आता आरोप घेऊ हा. एक एक. हा. कुठेही जायचं असेल तर तुम्ही कधीच वेळेवर तयार होत नाही. ऍक्च्युली नेहमी नाही, पण कधी कधी म्हणजे पण आरोप आहे बघा, ऑब्झर्वेशन आहे त्यांचं. मान्य आहे? हा, मान्य आहे. काय हो, हां, बट एवढं लेट नाही करणार, बट तुम्ही तर बाजूच घ्या. खूप पटकन बोलता तुम्ही, ज्याला स्वभावात फटकळपणा म्हणतात. हो तुमच्या बोलण्यामुळे काही जणांना वाईट वाटतं. हो, मी बोलते. मान्य आहे आरोप? मान्य. हो ना, म्हणजे बोलण्यामुळे स्पष्ट वक्तेपणा असतो, पटकन रिॲक्ट होता. हो. त्यामुळे समोरच्याला कधी कधी हर्ट होतं. हर्ट होतं, नंतर मी स्वतःहून माफी पण मागते, पण हा, मी बोलते. पण तिच्या मनात काय हे नाही. तुम्ही नका बाजू. लग्न झाल्यापासून ना तुम्ही माहेरच्यांच्या काही जणांच्या बाबतीत कॉन्टॅक्टमध्ये फार नसता. कधी काय म्हटलं तर बिझी आहे असंच सांगता. हा, मला मोस्टली ऍक्च्युली नाही जास्त यायला भेटत. कधी ऑफिस असते, लेट होतं यायला ऑफिसवरून. आरोप मान्य? हो, मान्य आहे. घरात खाण्यापेक्षा बाहेर खायला खूप आवडतं. हो हा? हो. मला पण. तुम्हाला पण? मीच घेऊन जातो. हा, तुमचंच आहे सगळं. हो. पैशाची उधळपट्टी खूप करता. ऍक्च्युली लग्नाच्या अगोदर माझं तसं स्वभाव होतं, पण आता लग्नानंतर जसं खूप रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावरती आले, तर आता तसं नाही खर्च करत. खूप रागीटात. पटकन येते राग. काय नाही बोलला. म्हणून तुम्हाला सुरुवातीला विचारलं किती वेळा डोळे मोठे करतात. तुम्ही खूप डॉमिनेटिंग आहात. डॉमिनेटिंग असं नाही बोलू शकत. मे बी हे बघा, आता समोरच्याला, समोरच्याचं हा, observation. मे बी त्यांचं ऑब्झर्वेशन तसं असेल तर. आणि झालं. मिस्टरांना बोलू देत नाही फार तुम्ही. मी बोलले ना स्टार्टिंगला की मी जास्त बडबड करते, मला बोलायची जास्त सवय आहे. पण तुमचं काय म्हणणं आहे, कुठला स्वभावात जर वहिनीने बदल केला तर त्यांच्यासाठी तो चांगला असेल? ते इम्प्रॉम्प्ट रिॲक्शन, हो, ते थिंक केल्यानंतर सांगितलं खूप चांगलं असेल. तर तेवढी एक काळजी घ्यायला हा. पाहिजे असं तुम्हाला वाटतं? फ्युचरमध्ये चांगलं आहे. तुम्ही सांगा, आता हे त्यांनी आरोप पण केले, आधी कौतुक केलं, मग आरोप पण जे आहेत ते तुमच्या समोर आहेत. काय वाटतं तुम्हाला? नाही, आहे माझा थोडा स्वभाव आहे तसं पटकन बोलायचं वगैरे, तर ते मी थोडं कंट्रोल करायला प्रयत्न करीन. कारण की काय त्याचा डोक्यातून निघतं पटकन तर माझ्या बोलून टाकते मी. पण बघा, आता आजपासून एक बदल करायचा असेल, एकच, तर कुठला करणार? लगेच रागवणार नाही मी. काय खुश होतील माहितीये सगळे. बरं, आणि आज क्षमा मागायची असेल, सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणणार? ॲक्च्युली माझ्या मम्मीला मी सॉरी बोलेन. मी जास्त प्रॉब्लेम पण आहे, कधी पण बोलले तर मम्मीलाच बोलते मी जास्त, तर त्याच्यासाठी आईची क्षमा मागीन माझ्या. नंतर सासूची पण मागीन. ती आज आली नाही आहे इकडे, गावी आहे ती. कधी विचार जुडत नाही तर मी त्यांना बोलली असेल चुकून काही पण, तर त्यांची पण माफी मागेन. बाकी सर्वांनी आरोप केले तर त्यांना बघून घे. त्यांच्या पण मनात काही असेल तर त्यांना पण सॉरी. मला वाटलं बाकीच्याने आरोप केले, त्यांना कार्यक्रम संपल्यानंतर बघून घेईन. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? हा, मी असं कोणाला त्रास देत, मला स्वभावच नाही कोणाला पण त्रास देणार नाही. मला काय खायचं पण तर सांगत नाही की मला हे बनवून दे म्हणजे, तरी पण मी कोणाला आजपर्यंत कोणाला काय त्रास दिला असं मी चुकून माफी मागतो. अजून असं काय चुकून माफी मागू नका. माफी मागा, आणि चुकून जर काही चुकलं असेल तर माफी द्या. हा, माफी द्या. म्हणजे वाक्याचा अर्थच बदलला. यानी गलती से मैं माफी माग रहा हूं. नाही, पण आता तुम्ही दोघी हसत आहात, तसेच हसत राहा, आनंदात राहा, आणि ज्या ज्या इच्छा तुम्ही ठरवलेल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ दे ही अगदी मनापासून प्रार्थना. या दोघांना शुभेच्छा, यांच्या कुटुंबाला शुभेच्छा, आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.